Hello students, myself Miss Divya Amble. In this lecture, we are going to learn the topic set. Okay, so see its definition. A collection of well-defined objects is called set. Okay, the objects in a set is called its element or member. We denote sets by capital letters A, B, C, etc. And the elements of set are represented by small letters A, B, C, X, Y, Z, etc. Okay, means what? सेट कोणताही सेट दाखवायचा असेल तर तो आपण कायम कॅपिटल लेटर्सने दाखवणार आणि त्यामधले जे इलेमेंट्स आहेत ते आपण कायम स्मॉल लेटर्सनी रिप्रेझेंट करणार. ओके, एक्झाम्पल बघा. आणि अजून एक, इफ एक्स इज अन इलेमेंट ऑफ सेट ए इज डिनोटेड बाय एक्स बिलॉंग्स टू ए. मीन्स एक्स हा इलेमेंट आहे त्यामुळे तो स्मॉल लेटरनी डिनोट केला आहे. ठीक आहे, आणि तो जर सेट एमध्ये असेल तर आपण ते कसं लिहिणार? एक्स बिलॉंग्स टू ए. दिस साईन इज बिलॉंग्स टू. ओके, आणि जर एक्स हा सेट एमध्ये नसेल तर आपण ते कसं डिनोट करणार? एक्स डज नॉट बिलॉंग्स टू ए. ओके, हे साईन आहे डज नॉट बिलॉंग्स टू साठी. ओके, सो सी एक्झाम्पल. 0 इज अ होल नंबर बट नॉट अ नॅचरल नंबर. ओके, आपल्याला माहिती आहे नॅचरल नंबर स्टार्ट कुठून होतात? 1 पासून होतात. त्यामुळं 1 हा नॅचरल नंबर नाही आहे, तो होल नंबर आहे. मग आपण दाखवणार कसं? 0 बिलॉंग्स टू डब्ल्यू. डब्ल्यू कॅपिटल डब्ल्यू म्हणजे वॉट? सेट ऑफ होल नंबर. ठीक आहे, बट 0 इज नॉट बिलॉंग्स टू सेट ऑफ नॅचरल नंबर. सो आपण ते कसं लिहिणार? 0 डज नॉट बिलॉंग्स टू कॅपिटल एन. एन इज अ सेट ऑफ नॅचरल नंबर्स. ठीक आहे, बघा नेक्स्ट. देअर आर 2 मेथड्स ऑफ रिप्रेझेंटिंग सेट्स. फर्स्ट मेथड इज रोस्टर और टॅब्युलर मेथड और लिस्ट मेथड. म्हणजेच या मेथडमध्ये आपल्याला क्लिअर त्या सेटची लिस्ट दिसते. ओके, किंवा त्यात कोणते कोणते इलेमेंट्स आहेत हे क्लिअर दिसते. बघा, इन द टॅब्युलर मेथड वी लिस्ट ऑल द एलिमेंट्स ऑफ द सेट विदिन ब्रॅकेट. आणि ते आपण त्या ब्रॅकेटमध्ये घालतो आहे ते इलेमेंट्स कर्ली ब्रॅकेटमध्ये. ओके, अँड द सेपरेट इलेमेंट्स बाय कॉमाज. ठीक आहे, सो बघा, लेट ए बी द सेट ऑफ, हे एक्झाम्पल आहे. लेट ए बी द सेट ऑफ ऑल प्राईम नंबर्स लेस दॅन 20. प्राईम नंबर म्हणजे काय? ज्या नंबरला एकतर 1 किंवा तो नंबर स्वतः त्यांनीच फक्त डिवाईड होऊ शकते अशा नंबर्सला काय म्हणतात? प्राईम नंबर्स म्हणतात. ठीक आहे, आता सपोज आपण 2 हा नंबर घेतला तर तुम्ही बघू शकता 2ला कशा कशांनी डिवाईड होऊ शकते? एकतर 1नी डिवाईड होऊ शकते किंवा स्वतः तो नंबर म्हणजे 2नी डिवाईड होऊ शकतो. त्यामुळे 2 हा काय आहे? प्राईम नंबर आहे. सपोज आपण 7 हा नंबर घेतला तर 7ला फक्त 1नी डिवाईड होऊ शकते किंवा 7नी डिवाईड होऊ शकते, त्यामुळे तो प्राईम नंबर आहे. ओके, आणि आता आपल्याला सेट कशाचा करायचा आहे? ऑल प्राईम नंबर्स लेस दॅन 20. मग सेट कसा होईल? तो ए इज इक्वल टू, आणि हा टॅब्युलर मेथडने आपण सेट करतो आहे. मग तो कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिणार आणि आपण ते इलेमेंट सेपरेट लिहिणार बाय कॉमाज. ठीक आहे, बाय डेफिनेशन. सो काय काय येतील ते नंबर्स? 2, 3, 5, 7, 11, 13, 17 अँड 19. ठीक आहे, सेकंड एक्झाम्पल बघा. बी इज अ सेट ऑफ ऑल द डेज इन अ वीक. ओके, मग आता तो सेट कसा आपण डिफाईन करणार? बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये संडे, मंडे, ट्यूजडे, थर्सडे, वेनसडे, फ्रायडे अँड सॅटर्डे कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. ओके, ही फर्स्ट मेथडला चाललं आहे, रोस्टर मेथड किंवा टॅब्युलर मेथड और लिस्ट मेथड. ठीक आहे, थर्ड एक्झाम्पल बघा. सी इज द सेट ऑफ ऑल फर्स्ट 10 नॅचरल नंबर्स. फर्स्ट 10 नॅचरल नंबर. मग तो सेट आपण कसा डिनोट करणार? सी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 अँड 10 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. ओके, नाव सी सेकंड मेथड इज वॉट? सेट बिल्डर मेथड. या बिल्डर मेथडमध्ये आपल्याला ते इलेमेंट्स क्लिअर दिसत नाहीत, फक्त आपल्याला त्यांच्या प्रॉपर्टीज कळतात. मग त्या प्रॉपर्टीजवरून आपण गेस करू शकतो की त्या सेटमध्ये कोणते कोणते एलिमेंट्स आहेत. बघा, इन दिस सेट बिल्डर मेथड वी डिस्क्राईब द एलिमेंट्स ऑफ द सेट बाय स्पेसिफाईंग द प्रॉपर्टी विच डिटरमाइन्स द एलिमेंट्स ऑफ सेट युनिकली. ओके, सो सी
इफ वी हॅव गिवन द सेट ए इज इक्वल टू 10 20 30 40 50. आता या मेथडमध्ये आपल्याला असे एलिमेंट्स क्लिअर दिसायला नको आहेत, ठीक आहे. मग ते आपण एका प्रॉपर्टीनं डिफाईन करणार. ओके, मग हा सेट आता तुम्ही बघू शकता 10 20 30 40 50 यामध्ये कॉमन प्रॉपर्टी कोणती आहे, कॉमन एलिमेंट कोणता आहे, 10 आहे. आणि हे 10चे मल्टिपल्स आहेत, बघू शकता तुम्ही 10 20 30 40 50. मग आपण हे कसं डिनोट करणार, a is equal to curly bracket x such that x is equal to 10n आणि n belongs to set of natural number where n is less than or equal to 5. तुम्ही बघू शकता 10चे मल्टिपल्स आहेत पण कितीपर्यंत आहेत, 5 पर्यंत आहेत, 10 20 30 40 50. ओके, आता इन दिस x is we have taken here x is equal to 10n. If we put n is equal to 1 we get first element 10. If we put n is equal to 2 we get second element 20. If we put n is equal to 3 we get 30, then next 4 40 5 50. ओके, सो आपण या सेट बिल्डर मेथडमध्ये हा सेट डिनोट कसा करणार, a इज इक्वल टू x सच दॅट x is equal to 10n, n belongs to set of natural number and n is less than or equal to 5. कळलं. बघा नेक्स्ट एक्झाम्पल इज y इज द सेट ऑफ ऑल मंथ्स ऑफ अ इयर. ओके, किती मंथ्स असतात इयरमध्ये, 12. सो हा आपण सेट कसा डिनोट करणार, y इज इक्वल टू x सच दॅट x इज इक्वल टू 1n, n बिलॉंग्स टू हे 1n आहे, ठीक आहे. n belongs to set of natural number and n is less than or equal to 12. ठीक आहे. See next, b is the set of perfect squares of natural number. आता हा आपण कसा डिनोट करणार सेट, b is equal to x such that x is equal to n into n where n belongs to set of natural number. आपण स्क्वेअर कसा करतोय, मल्टिप्लाय करूनच करतोय त्याच नंबरला त्याच नंबरने, ठीक आहे. सो x इज इक्वल टू n इंटू n. बघा नेक्स्ट इज सबसेट. ओके, आता आपण सेट कशाला म्हणतात हे बघितलं. आता बघा सबसेट कशाला म्हणायचं, अ सेट ए इज सेट टू बी अ सबसेट ऑफ सेट बी इफ every element of A is also an element of B. Okay, and we write A is a subset of B. Okay, this is the sign of subset. ठीक आहे. म्हणजेच काय, सेट एला आपण बीचा सबसेट आहे असं कधी म्हणणार, जेव्हा ए मधले सगळे एलिमेंट्स जर बी मध्ये असतील तर आपण एला बीचा सबसेट म्हणायचं, ठीक आहे. आणि आपण ते डिनोट कसं करायचं, या साईननी डिनोट करायचं, ए इज अ सबसेट ऑफ बी, ठीक आहे. सो नेक्स्ट इज बघा सुपर सेट. ओके, इफ ए इज अ सबसेट ऑफ बी देन बी इज कॉल्ड सुपर सेट ऑफ ए. म्हणजे जो सेट मोठा असेल त्याला म्हणायचं आपण सुपर सेट, त्या लहानाचा सुपर सेट म्हणायचं, जो सेट मोठा असेल त्याला. आता इफ ए इज सबसेट ऑफ बी, आता आपण सबसेटची डेफिनेशन बघितली, म्हणजेच काय, ए इज सबसेट ऑफ बी म्हणजे ए मधले सगळे एलिमेंट बी मध्ये आहेत पण बी हा सेट मोठा आहे ए पेक्षा, तर आपण काय बीला काय म्हणणार, सुपर सेट म्हणणार एचा. ओके, आणि आपण ते डिनोट कसं करणार, अँड वी राईट बी इज अ सुपर सेट ऑफ ए. म्हणजेच अपोजिट सिम्बॉल ऑफ सबसेट इज सुपर सेट, ठीक आहे. आपण सबसेट कसं डिनोट करत होतो, असं करत होतो, ए इज सबसेट ऑफ बी, आणि आपण सुपर सेट कसं डिनोट करणार, त्याच्या अपोजिट बी इज सुपर सेट ऑफ ए, ठीक आहे. नेक्स्ट इज प्रॉपर सबसेट. A non-empty set A is said to be proper subset of set B if and only if all elements of set A are in set B and at least one element of B is not in A. म्हणजेच काय, आता आपण सबसेट बघितलं, सबसेटमध्ये सबसेटची डेफिनेशन काय होती, आपण ए इज सबसेट ऑफ बी कधी म्हणत होतो, ए मधले सगळे एलिमेंट्स बी मध्ये असतील तर ए हा बीचा काय झाला, सबसेट झाला. आता प्रॉपर सबसेट म्हणजे काय, फर्स्ट कंडिशन आहे अशी राहणार, कोणती कंडिशन, ए मधले सगळे एलिमेंट्स हे बी मध्ये पाहिजेत पण बी मध्ये ते सोडून काही एक्स्ट्रा एलिमेंट्स पाहिजेत,
ठीक आहे. म्हणजेच बी हा सेट ए या सेटपेक्षा मोठा असला पाहिजे. आणि सबसेटमध्ये ही कंडिशन नव्हती की बीमध्ये एमधले सोडून एक्स्ट्रा एलिमेंट्स पाहिजेत, अशी कंडिशन नव्हती. म्हणजे सबसेटमध्ये ते दोन्ही सेट इक्वल पण असू शकतात. म्हणजे ए इज अ सबसेट ऑफ बीमध्ये ए इज इक्वल टू बी पण असू शकते. प्रॉपर सबसेटमध्ये तसं नाही. हा कंपल्सरी ए हा सेट लहानच असणार बीपेक्षा. ओके, म्हणजेच बीमध्ये एपेक्षा जास्त एलिमेंट्स असले पाहिजेत अशी कंडिशन आहे प्रॉपर सबसेटची. ठीक आहे. इफ ए इज अ सबसेट ऑफ बी अँड ए इज नॉट इक्वल टू बी, then A is called proper subset. Okay, and we write A is a proper subset of B. This is the symbol of proper subset, means only C काढायचा आहे. ठीक आहे. आणि सीच्या खाली एक लाईन जर दिली तर तो सिम्बॉल झाला सबसेटचा, आणि त्याच्या अपोजिट जर सिम्बॉल काढला तर तो सुपर सेटचा, आणि फक्त सी जर काढला तर तो प्रॉपर सेटचा. ठीक आहे. सो एक्झाम्पल बघा, तुम्हाला क्लिअर होईल. ए या सेटमध्ये कोणते एलिमेंट्स आहेत? 1 3 5. आणि बी या सेटमध्ये कोणते एलिमेंट्स आहेत? 1 3 5 7. म्हणजे 7 हा एक्स्ट्रा एलिमेंट आहे बीमध्ये. ठीक आहे. म्हणजेच एपेक्षा बी हा सेट मोठा आहे. म्हणजेच ए हा बीशी इक्वल नाही आहे. म्हणजे आता तुम्ही ह्यामध्ये ए हा बीचा सबसेट पण म्हणू शकताय, कारण एमधले सगळे एलिमेंट्स बीमध्ये आहेत, पण बीमध्ये एमधले सोडून आणि एक्स्ट्रा एलिमेंट्स आहेत. सो ए हा काय झाला? त्याचा प्रॉपर सबसेट झाला. म्हणजेच आपण काय लिहिणार? ए इज नॉट इक्वल टू बी बट ए इज प्रॉपर सबसेट ऑफ बी. ठीक आहे. सो बघा, नेक्स्ट टाईप्स ऑफ सेट. फर्स्ट टाईप इज वॉट? फायनाईट सेट. फायनाईट सेट म्हणजे काय? ज्या सेटमधले इलेमेंट्स काउंटेबल आहेत, म्हणजे ते आपण काउंट करू शकतो इझिली, त्याला म्हणायचं फायनाईट सेट. बघा, अ सेट इन विच द प्रोसेस ऑफ काउंटिंग ऑफ इलेमेंट्स कम्स टू अन एंड इज कॉल्ड finite set. For example, it contains all countable numbers. ठीक आहे. म्हणजेच ज्या सेटमधले इलेमेंट्स आपण इझिली काउंट करू शकतो त्याला फायनाईट सेट म्हणायचं. ठीक आहे. एक्झाम्पल बघा. फॉर एक्झाम्पल, ए इज इक्वल टू 1 3 5 7 अँड सो ऑन अप टू 99. म्हणजे हा सेट कुठेतरी एंड होतोय. या सेटचा कुठेतरी एंड होतोय. कुठं होतोय? 99ला. ओके, म्हणजेच हे काउंटेबल आहेत, आपण काउंट करू शकतो 99पर्यंत. 1 3 5 7 9 11 असं. ओके, सो हा सेट काय झाला? फायनाईट सेट झाला. इज फायनाईट सेट. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. सेट ऑफ लेटर्स इन द वर्ल्ड ब्युटिफुल. मग आपण ह्याचा सेट कसा करणार? बी इज इक्वल टू, या ब्युटिफुलमधले लेटर्स आपल्याला घ्यायचे आहेत. ए बाय अल्फाबेटिकल ऑर्डरनं जर घेतलं तर काय येतील? ABELFTIU. ठीक आहे. मग आता हा सेट काय झाला? काउंटेबल झाला. आपण इझिली काउंट करू शकतो या ब्युटिफुलमधले लेटर्स. सो हा काय झाला? फायनाईट सेट झाला. ओके, नेक्स्ट बघा. इनफायनाईट सेट. अ सेट विच इज नॉट फायनाईट इज कॉल्ड इनफायनाईट सेट. म्हणजेच तो सेट अनकाउंटेबल असेल, आपण त्यातले इलिमेंट इझिली काउंट करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल काय? सेट ऑफ स्टार्स इन द स्काय इज ॲन इन्फायनाईट सेट. आपण स्कायमधले स्टार्स काउंट करू शकत नाही इझिली. सो तो काय झाला? इन्फायनाईट सेट झाला. ठीक आहे. नेक्स्ट बघा. एम्प्टी सेट. अ सेट कंटेनिंग नो एलिमेंट्स इज कॉल्ड एम्प्टी सेट. म्हणजे त्या सेटमध्ये काहीच नसलं पाहिजे. ठीक आहे. आणि एम्प्टी सेटलाच आपण काय म्हणायचं? नल सेट. NULL. ठीक आहे. नल सेट. आणि आपण तो डिनोट कसा करतोय? फाय हा सिम्बॉल आहे फायचा. 0 काढला आहे आणि मध्ये रेश मारली आहे. ठीक आहे. ह्याला म्हणायचं फाय. फाय म्हणजेच काय? एम्प्टी, म्हणजेच काहीच नाही, नन. ठीक आहे. और अजून आपण कसं डिनोट करू शकतोय? हा एम्प्टी कर्ली ब्रॅकेट. ठीक आहे. ब्रॅकेट सुरू केला आहे, कंप्लीट पण केला आहे, पण त्यामध्ये काहीच नाही आहे, त्याला काय म्हणायचं? नल सेट और एम्प्टी सेट. ओके, और वाइड सेट. फॉर एक्झाम्पल बघा. ए इज इक्वल टू सेट एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू सेट ऑफ नॅचरल नंबर अँड 1 लेस दॅन एक्स लेस दॅन 2. आता एक्स हा काय आहे? नॅचरल नंबर आहे. नॅचरल नंबर स्टार्ट कुठून येतात? 1 पासून. 1 2 3 4 अँड सो ऑन. आणि इथं कंडिशन काय घातली आहे बघा? 1 इज लेस दॅन एक्स लेस दॅन 2. असं कधी पॉसिबल होईल काय? असा नंबर जो 2पेक्षा लहान आहे आणि 1पेक्षा मोठा आहे. असे नंबर्स भरपूर आहेत. 1.5 1.75 वगैरे वगैरे. पण इथं
कंडिशन काय आहे, एक्स बिलॉंग्स टू सेट ऑफ नॅचरल नंबर्स. ठीक आहे. सो नॅचरल नंबर्स असा कोणता नॅचरल नंबर एक्झिस्ट होईल काय जो 1पेक्षा मोठा आहे आणि 2पेक्षा लहान आहे, असा एकही नंबर एक्झिस्ट होणार नाही. सो हा सेट काय मिळेल आपल्याला, एम्प्टी सेट मिळेल. हे जी कंडिशनच पॉसिबल नाही आहे, इम्पॉसिबल आहे, त्याला म्हणायचं एम्प्टी सेट. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, द सेट ऑफ ऑल रिअल नंबर्स हुज स्क्वेअर इज निगेटिव्ह इज नल सेट ऑर एम्प्टी सेट. असा कोणता नंबर एक्झिस्ट आहे का की ज्याचा स्क्वेअर निगेटिव्ह येईल. जरी नंबर निगेटिव्ह घेतला, -1 जरी घेतला आपण, तरी त्याचा स्क्वेअर काय येतो आहे, पॉझिटिव्ह येतो आहे, 1 येतो आहे. ठीक आहे. सो हा सेट कधीच पॉसिबल नाही आहे. सो मग हा सेट काय मिळेल आपल्याला, एम्प्टी सेट मिळेल. ठीक आहे. नेक्स्ट बघा, युनिव्हर्सल सेट. इफ इन अ पर्टिक्युलर डिस्कशन all sets under consideration are subsets of a set, say U, then U is called universal set for that discussion. म्हणजेच काय, आपण असे काही सेट घेतलेत. ठीक आहे, एक्स वाय झेड, आणि झेड हा सगळ्यात मोठा सेट आहे आणि एक्समधले सगळे इलेमेंट झेडमध्ये आहेत, वायमधले सगळे इलेमेंट झेडमध्ये आहेत. म्हणजेच ते दोन्ही पण सबसेट्स आहेत. कशाचे, झेडचे. आणि झेडमध्ये त्याचे पण असे एक्स्ट्रा एलिमेंट्स आहेत. तर मग झेड काय झाला, एक्स आणि वायचा युनिव्हर्सल सेट झाला. म्हणजे सगळ्यात मोठा सेट आपल्या कन्सिडरेशनमधला, जे जे आपण कन्सिडर करणार त्यातला सगळ्यात मोठा सेट म्हणजे काय, तो असेल युनिव्हर्सल सेट असेल. बघा, फॉर एक्झाम्पल, द सेट ऑफ नॅचरल नंबर्स घेतला आपण, तो कशाने डिनोट करणार, एननी. द सेट ऑफ इंटिजर्स झेड आर सबसेट्स ऑफ सेट ऑफ रिअल नंबर्स आर, हे आपल्याला माहिती आहे. सेट ऑफ नॅचरल नंबर्स आणि सेट ऑफ इंटिजर्स हे सबसेट्स आहेत सेट ऑफ रिअल नंबर्सचे. ठीक आहे. दस इन दिस केस मग युनिव्हर्सल सेट काय होईल, या कंडिशनमध्ये आर होईल. सेट ऑफ रिअल नंबर सगळ्यात जास्त इलेमेंट्स आहेत सेट ऑफ रिअल नंबरमध्ये. ठीक आहे. सो आर इज अ युनिव्हर्सल सेट होईल या कंडिशनमध्ये. ठीक आहे. सो इन जनरल युनिव्हर्सल सेट, आणि इन जनरलमध्ये आपण युनिव्हर्सल सेट डिनोट कशाने करणार, एकतर कॅपिटल यू और कॅपिटल एक्सनी. ठीक आहे. नेक्स्ट डेफिनेशन बघा, इक्वल सेट्स. ठीक आहे. टू सेट्स आर सेड टू बी इक्वल इफ दे कंटेन द सेम इलेमेंट्स. जर त्यांच्यामध्ये सेम इलेमेंट्स असतील तर आपण त्या दोन्ही सेट्सना इक्वल सेट्स म्हणणार. ठीक आहे. बघा, इफ ए इज अ सबसेट ऑफ बी अँड बी इज अ सबसेट ऑफ ए, देन वॉट इट इम्प्लाइज, ए इज इक्वल टू बी. जर ए हा बीचा सबसेट आहे, बी हा एचा सबसेट आहे, तर ए हा काय होईल, बीशी इक्वल होईल. बघू शकता तुम्ही इथं एक्झाम्पलमध्ये आपल्याला सेट ए काय दिला आहे, ए बी दिला आहे, आणि सेट बी काय दिला आहे, बी ए. आणि तुम्ही बघू शकता ह्यात नंबर ऑफ इलेमेंट्स पण दोनच आहेत आणि ते इलेमेंट्स पण सेम आहेत, ए आणि बी. ओके. सो ए हा काय होईल, बीशी इक्वल होईल. ठीक आहे. नेक्स्ट बघा, डिसजॉईंट सेट्स. डिसजॉईंट म्हणजे काय, असे दोन सेट ज्यामध्ये एक पण इलेमेंट कॉमन नाही, तर त्या दोन सेट्सना आपण डिसजॉईंट सेट्स म्हणणार. कळालं. एक पण इलेमेंट आपल्याला कॉमन नको आहे असे जर दोन सेट्स असतील तर ते दोन सेटना आपण डिसजॉईंट सेट्स म्हणणार. बघा, टू सेट्स ए अँड बी आर सेड टू बी डिसजॉईंट इफ दे हॅव नो कॉमन इलेमेंट्स. ठीक आहे. नो कॉमन इलेमेंट्स म्हणजेच काय, त्यांचं जर आपण इंटरसेक्शन घेतलं, तुम्ही बघू शकता हा इंटरसेक्शन अपोजिट यू, अपोजिट कॅपिटल यू म्हणजेच काय, इंटरसेक्शन. ओके. ते साईन आहे इंटरसेक्शनचं. इंटरसेक्शन म्हणजेच काय, कॉमन इलेमेंट्स. ओके. मग ए आणि बीचं जर इंटरसेक्शन घेतलं, कॉमन इलेमेंट घेतलं, तर ते काय मिळालं पाहिजे आपल्याला, काहीच कॉमन मिळालं नाही पाहिजे. म्हणजेच काय मिळालं पाहिजे, नल सेट मिळाला पाहिजे, एम्प्टी सेट. ठीक आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 5 मिळते, तेव्हा आपण ए आणि बीला डिसजॉईंट सेट्स म्हणणार. ठीक आहे. बघा एक्झाम्पल, ए इज इक्वल टू, ए हा सेट दिला आहे 1 3 5 7 9 आणि बी हा सेट दिला आहे 2 4 6 8 and 10. आता यामध्ये तुम्हाला काही कॉमन दिसतं काय, एक पण इलेमेंट कॉमन नाही आहे, त्यामुळं ए इंटरसेक्शन बी काय मिळालं, नल सेट मिळाला 5. देअरफॉर ए अँड बी आर डिसजॉईंट सेट्स. ठीक आहे. नेक्स्ट डेफिनेशन बघा, कॉम्प्लिमेंटरी सेट. बघा, इफ ए इज अ सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेट यू, ओके, then the set of all elements in U which are not in A is called complement of set A. ओके. इन शॉर्ट बघा, आता U हा युनिव्हर्सल सेट आहे. ठीक आहे. म्हणजेच
सगळ्यात मोठा सेट घेतला आहे आपण यू, आणि त्यात एक छोटा सेट आहे ए, आणि त्या सेटचा आपल्याला कॉम्प्लिमेंट काढायचं आहे, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. मग आपण काय करणार, एचे सगळे इलेमेंट सोडायचे, म्हणजे ए सोडून बाकीचं सगळं म्हणजेच एचा कॉम्प्लिमेंट. एच्या कॉम्प्लिमेंटमध्ये ए घ्यायचा नाही, ठीक आहे. मग म्हणजेच काय येणार, ए कॉम्प्लिमेंट म्हणजेच जर आपण युनिव्हर्सल सेट यू जर डिफाईन केला तर एचा कॉम्प्लिमेंट आपल्याला काढायचा आहे, म्हणजे ए सोडून बाकीचे सगळे इलेमेंट्स यूमधले, ठीक आहे. कळालं बघा. आणि आपण ए कॉम्प्लिमेंट हा डिनोट कसा करणार, असा डिनोट करतो ए डॅश और ए रेस टू सी, म्हणजेच एचा कॉम्प्लिमेंट. ए डॅश म्हणजे एचा कॉम्प्लिमेंट और ए रेस टू सी. ओके, दस वी हॅव ए डॅश इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू यू अँड एक्स डज नॉट बिलॉंग्स टू ए. एच्या कॉम्प्लिमेंट, आता आपल्याला ए डॅश म्हणजे काय, एचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे. मग एच्या कॉम्प्लिमेंटमध्ये एमधले इलेमेंट्स नसणार आहेत, आणि यूमधले इलेमेंट्स म्हणजे युनिव्हर्सल सेट ए सोडून बाकीचे सगळे इलेमेंट असणार आहेत. सो एक्स बिलॉंग्स टू यू बट एक्स डज नॉट बिलॉंग्स टू ए. कळालं बघा, एक्झाम्पलनी क्लिअर होईल. आपण आता सपोज कॅपिटल एक्स हा युनिव्हर्सल सेट घेतला आहे, त्यामध्ये इलेमेंट्स कोणते कोणते आहेत, 0 1 2 3 4 5 6 7 8, 0 to 8 हे इलेमेंट्स आहेत युनिव्हर्सल सेटमध्ये. ओके, बी युनिव्हर्सल सेट. आणि आपण त्यातलाच एक सबसेट घेतला आहे छोटा ए हा, त्यामध्ये कोणते इलेमेंट आहेत, त्यामध्ये इलेमेंट्स आहेत 2 4 6 आणि 8. आणि आता आपल्याला एचा कॉम्प्लिमेंट काढायचा आहे. मग एचा कॉम्प्लिमेंट काढताना आपण काय करणार, एमधले सगळे इलेमेंट्स सोडून बाकीचे सगळे घेणार, कशातले, युनिव्हर्सल सेटमध्ये. आता आपल्याला एक्स हा युनिव्हर्सल सेट दिला आहे, एचा कॉम्प्लिमेंट म्हणजे ए सोडून बाकीचं सगळं, म्हणजेच एक्समधले आपण 2 4 6 8 हे इलेमेंट सोडून बाकी सगळे इलेमेंट घेणार ए कॉम्प्लिमेंटमध्ये, ठीक आहे. मग काय येईल, ए डॅश इज इक्वल टू 0 येईल, 1 येईल, 3 5 अँड 7. मग ए डॅश काय मिळाला आपल्याला, 0 1 3 5 7, ठीक आहे, जो काय आहे एचा कॉम्प्लिमेंट आहे, म्हणजेच एमधले इलेमेंट सोडून बाकीचे सगळे इलेमेंट, ठीक आहे. नोट, ए डॅश ऑफ डॅश इज इक्वल टू ए, म्हणजेच काय, एच्या कॉम्प्लिमेंटचा जर परत आपण कॉम्प्लिमेंट घेतला तर आपल्याला सेट ए मिळतो आहे, ठीक आहे. लक्षात ठेवा हे, ए डॅश ऑफ डॅश इज इक्वल टू ए. आणि नेक्स्ट नोट बघा, फाय डॅश म्हणजेच काय, फायचा कॉम्प्लिमेंट म्हणजेच फाय सोडून बाकीचं सगळं. फाय म्हणजे काय असते, एम्प्टी सेट, नल सेट. मग काहीच नाही हे सोडून बाकीचं सगळं म्हणजेच काय आलं, त्यात फुल युनिव्हर्सल सेट आला, ठीक आहे. म्हणजेच फाय डॅश इज इक्वल टू यू इज अ युनिव्हर्सल सेट, ठीक आहे. आता आपण जर यू डॅश घेतला, यू म्हणजेच काय, युनिव्हर्सल सेट म्हणजे सगळ्यात मोठा सेट, आणि त्याचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा म्हणजे ते सोडून बाकीचं सगळं. आता युनिव्हर्सल सेट हा सगळ्यात मोठा सेट आहे, तोच सेट सोडला तर काही उरेल काय, काही उरणार नाही, म्हणजेच काय उरेल, नल सेट. ओके, म्हणजेच यू डॅश इज इक्वल टू 5, ठीक आहे. आता राहिलेले पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. थँक्यू.